अथ संवत्सरफलम श्री गणेशाय नमः। मंगलाचरणम। आरंभी श्री गणराजाचे स्मरण केले असता सूर्योदय होतात जसा अंधकाराचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे। संवत्सर प्रतिपदेची कर्तव्ये। वर्षारंभाच्या दिवशी घरोघर गुढ्या म्हणजे ध्वज उभाराव्यात। प्रत्येकाने सुगंधी अत्तराधिकांनी अभ्यंग करून मंगल स्नान करावे। ब्राह्मणांसह देवांची व गुरुची पूजा करावी। स्त्रिया व मुले ह्यांना वस्त्रवलंकार ह्यांनी मंडित करून उत्सव करावा। ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल ऐकावे। निंबाधिकाचे चूर्ण। मंगल स्नान होताच पहिल्यांदा अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाचे फुलांसह कोवळी पाने आणून त्यात मिरे, हिंग, मीठ, जिरे व अजमोदा हे जिन्नस थोडे थोडे घालून त्या सर्वांचे चूर्ण करून ते सर्वांनी भक्षण करावे, म्हणजे सर्व रोगांचा नाश होतो। नंतर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे। ब्राह्मण व ज्योतिषी ह्यांचेही पूजन करावे। याचकांना यथाशक्ती अनेक दानाने संतोष होऊन इच्छित भोजन घालावे आणि नाना प्रकारची मंगलवाणी वाद्ये पुण्यपुरुषांच्या कथा ऐकत व स्त्रीसह भोजने मौजेने विलास करत पाडव्याचा दिवस मोठ्या आनंदाने घालवावा, म्हणजे सारे वर्ष सुखाने जाते। श्रवण करण्याचा भाग। भगवंताच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे एकंदर आयुष्य हे 100 वर्ष होय। त्यातील 50 वर्ष मागे पडली असून सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या 13 घटिका व 42 फळे गेली आहेत। त्याच्या एका दिवसात 14 मन्वंतरे होतात। त्या 14 मन्वंतरांची नावे पुढील प्रमाणे: स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, दैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी ही होत। या प्रत्येक मन्वंतरामध्ये 71 महायुगे होतात। प्रत्येक मन्वंतर संपून त्यापुढील मन्वंतर सुरू होण्यापूर्वी मध्ये कृतयुगा एवढा संधिकाल असतो। त्या संधिकालात जलप्रलय होतो। अशी 14 संधिकालांसह 14 मन्वंतरे ब्रह्मदेवाच्या फक्त एका दिवसात होतात व त्या दिवसाच्या पहिल्या मनुच्या प्रारंभी कृतयुगा एवढा आणखीन एक 15वा संधिकाल असतो। ब्रह्मदेवाच्या ह्या दिवसा एवढीच त्याची रात्र असते। मन्वंतरामध्ये होणाऱ्या प्रत्येक महायुगाची 43,20,000 वर्षे होतात। याप्रमाणे चाक्षुषापर्यंत 6 मनु होऊन गेलेले आहेत। हल्ली 7वे वैवस्वत मन्वंतर चालू असून त्यात कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युगांचे 27 पर्याय मागे पडले आहेत। प्रस्तुतच्या 28व्या पर्यायाचीही 3 युगे आता संपलून 4थे कलियुग सुरू आहे। कृतयुगात शककर्ते राजे असे 6 झालेले आहेत। पहिला इंद्रप्रस्थात धर्मराज झाला, त्याचा शक 3044। दुसरा उज्जैनमध्ये विक्रम राजा झाला, त्याचा शक 135 वर्ष। तिसरा पैठणात शालिवाहन झाला, त्याचा शक 18,000 वर्ष। चौथा सिंधू देशात विजयाभिनंदन राजा झाला, त्याचा शक 10,000 वर्ष। पाचवा गौंड देशात धारातीर्था नागार्जुन झाला, त्याचा शक 4 लाख वर्ष। तसेच 6वा कोल्हापूर प्रांतात कर्नाटकात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष होय। कलियुगाची एकंदर 5,125 वर्षे पूर्ण झाली असून 4,26,875 वर्ष शिल्लक आहेत। श्री शालिवाहन शके 1946। क्रोधी नाम संवत्सर असून राजा मंगळ आहे, मंत्री शनी आहे, मेघेश शुक्र आहे। अन्नधान्याचा स्वामी मंगळ असून रसांचा अधिपती गुरु आणि पश्चात धान्याचा स्वामी रवी याप्रमाणे अधिपती आहेत। त्यांची फळे पुढीलप्रमाणे: क्रोधी नाम संवत्सरात लोकांची विषयवासना वाढणार असून उंदीर आणि टोळ ह्यांचा उपद्रव वाढणार आहे। पाऊस पुष्कळ पडणार आहे। धान्य उत्पादन भरपूर होणार आहे। लोकांमध्ये क्रोध व लोभ हे विकार वाढणार आहेत। राजा मंगळ आहे म्हणून पृथ्वीवर द्रव्य आणि धान्य उत्पादन कमी होईल। सत्ताधारी आपापसात आक्रमक होतील। आगी व चोरीपासून भीती निर्माण होईल। पाऊस कमी होईल। मंत्री शनी असल्यामुळे धान्य उत्पादन आणि फलोत्पादन कमी होऊन आगीपासून भीती निर्माण होईल। रोगराई पसरेल। मेघेश शुक्र आहे म्हणून विद्वान लोकांचा मानसन्मान विद्वान लोकांना प्राप्त होईल। पाऊस पुष्कळ पडेल। धान्य उत्पादन वाढेल। अन्नधान्याचा स्वामी मंगळ आहे म्हणून पाणी धान्य कमी होईल। आगी व चोरी ह्यांचा उपद्रव वाढेल। महागाई वाढेल। रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून केशर उत्पादन वाढेल। कापड, फलोत्पादन व गूळ उत्पादन वाढेल। ऊस, चंदन आणि सोने ह्यांची वृद्धी होईल। पश्चात धान्याचा स्वामी रवी आहे म्हणून पाण्यापासूनचे विकार वाढतील। ज्वारी उत्पादन कमी होईल। पाण्याची टंचाई भासेल। कुळीथ, हरभरे यांचे उत्पादन होईल। उंदरांचा उपद्रव वाढेल। आर्द्रा प्रवेश: यावर्षी
ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी संपून पौर्णिमा तिथी सुरू असताना शुक्रवार दिनांक 21 जून 2014 रोजी रात्री 12:05 सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, लोक सुखी समाधानी होतील. यावर्षी वारुण नावाचा मेघ आहे. लोक धार्मिक कार्य करतील. सर्वत्र आनंदाचे वातावरण राहील. वादळी पाऊस पडेल. पाणी टंचाई दूर होईल. यावर्षी पृथुवस नावाचा नाग आहे. त्यामुळे पाऊस कमी पडून धनधान्याचा तुटवडा होईल. मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे. त्यामुळे पर्जन्यवृष्टी खंडित होऊन धान्योत्पादन कमी होईल. देश विदेशी राजादी फळे पंजाब व काठेवाड्यात पंजाब व काठेवाड्यात प्रधानाचे फळ, कलकत्त्याचे बाजूस धान्याधिपतीचे फळ, गुजरात व यमन देशात आर्द्रा नक्षत्राचे फळ, विंध्याद्रीचे दक्षिणभागी रसाधिपतीचे फळ, कोकण व माळव्यात याप्रमाणे देशभराने अधिपतींची फळे जाणावीत. हे वर्षफल नूतन वर्षारंभाच्या दिवशी जो भक्तीने श्रवण करेल तो वर्षभर सुखी होईल. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु.